मी संघाचा स्वयंसेवक आहे ही गोष्ट काही लपून राहिलेली आणि मी आजही लपून नाही ठेवत. बरोबर. मला बऱ्याच वेळा सांगितलं जातं अमुक अमुक स्टेजवर जातोय संघाचा उल्लेख करू नको. म्हटलं का आतंकवादी आहे काय संघ? तर संघ तर मी पण आतंकवादी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आणि संघ परिवाराला शिव्या देणारे लोक आज संघ किती चांगला आहे याचे निरनिराळे माहिती व्हॉट्सअपवर टाकत असतात. हिंदू समाज किती चांगला आहे काय काय बघा देवाची लीला आहे. अगदी त्यातले 2-3% लोकच करतात. बरोबर. पण बाकीच्या ज्या यंत्रणा आहेत त्यांना युरोपीय देश मदत करत असतात, मुस्लिम देश मदत करत असतात. त्यांच्याकडे करोडो रुपयांचा निधी असतो. बरोबर. हा फरक आहे. त्यांच्याकडे पैसा आहे, साधनं भरपूर आहेत. होय. पण आमच्याकडे आमच्या समाजावर आणि देशावरची निष्ठा आणि चिकाटी आहे, प्रयत्न आहेत, ते आम्ही सोडणार नाही. साधारण मला वाटतं 1989 मध्ये तुमच्यावरती एक फार मोठा प्रसंग गुदरला ज्यात तुम्ही पाहिलेलं जग एकदम अंधारात गेलं. तो प्रसंग काय होता, कशामुळे ते झालं आणि तुम्हाला त्या प्रसंगी काय भावना होत्या? त्यामुळे सामान्य माणसाच्या ज्या प्रतिक्रिया असतात त्या थोड्या झाल्या सुरुवातीला, परंतु खास उल्लेख मी याकरता करीन की ईश्वरावरची श्रद्धा आणि संघावरची श्रद्धा त्यात कुठे फरक नाही पडला. वा वा. कुठेच नाही पडला. काँग्रेसचे नेते संघावर आग पाकड करतात, तो त्यांचा राजकीय स्वार्थ असतो. आपण सगळ्यांना माहिती आहे का ते एवढे येडे नाही आहेत. समजू नका येडे नाहीत ते. आम्हाला जातीवादी म्हणतात ना, ते येडे नाही आहेत. त्यांना माहिती आहे खरं काय ते. हा, कारण दुसऱ्या कुठल्या विषयात संघाला बोलूच शकत नाही. बोलू शकत नाही. त्यामुळे आता काहीतरी बोललं पाहिजे ना विरोधक म्हटल्यावर. त्यामुळे संघ ही लपवण्याची गोष्ट आहे असं मला पटत नाही. कुणी असो, कुठेही जा तुम्ही, संघाचं मी कार्यकर्ता आहे, स्वयंसेवक आहे हे मी सरळ ओपनली सांगून टाकतो. तर सगळ्यात आधी छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, भारत माता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्यांना वंदन करते आणि आजच्या आपल्या मुलाखतीला आपण सुरुवात करूया. खरं म्हणजे बाबांच्या सारख्या माणसांची मुलाखत घेणं एक फार मोठं अवघड काम आहे. मुळात जो काम करत असतो, कर्मयोगी माणूस असतो ना, त्याला बोलायला फारसं आवडत नाही. आणि अशा व्यक्तीकडून त्याच्या केलेल्या कामाबद्दल त्यांनी स्वतःच सांगणं हे फार कठीण काम असतं. कारण ते कामच करत असतात, वर्षानुवर्ष ते लोक काम करत असतात, चरैवेती चरैवेती म्हणत चालत असतात. अशा लोकांना बोलतं करणं मी प्रयत्न करणार आहे. एक शेर मला आजच्या दिवशी आठवतोय. जेव्हा बाबांचं चरित्र मी वाचलं, थोडक्यात तिने मला अनुजानी पाठवलं होतं, ते मी वाचलं. कारण दुसरं काहीच माध्यम नाही त्यांचं काही कळून येण्यासाठी. मी पहिला प्रश्न तिला विचारला होता, अगं नाही मी गुगलवरून वगैरे सर्च करून फेसबुक, इंस्टाग्राम असं घेते. ती म्हणाली तिथे कुठेच काहीच नाही आहे. तर त्यामुळे तिने पाठवलेल्या आणि आत्ता हिने परिचय करून दिला त्या अनुषंगाने आता आपल्याला त्यांचा परिचय मात्र झालेला आहे. त्यांचा जीवनपट उलगडूनच जवळपास तिने सगळा सांगितला. पण हा जीवनपट घडत असताना त्यांच्या प्रेरणा काय होत्या, त्यांना कुठल्या संकटांना सामोरं जायला लागलं आणि त्याच्यासाठी त्यांनी ते बळ कसं जमवलं, मला वाटतं हे आपल्याला आजच्या या मुलाखतीतून जाणून घ्यायचंय. तर एक शेर मला आठवतो की मुश्किल म्हणजे सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये मुश्किल येतच असते. तर मंजिले उन्हीं को मिलती है, मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. असा हा शेर आहे. आणि यांच्या चरित्राकडे आपण बघितलं तर खरोखर आपल्याला की डोळसपणे आधी पाहिलेलं जग, नंतर अचानकपणे आलेला अंधार आणि त्यानंतर त्या अंधारात चाचपडत जाऊन कुणाला तरी हात देण्याचं काम त्यांनी फार मोठं काम केलेलं आहे. तर बाबांना माझा पहिला प्रश्न असाच आहे, बाबा लांजासारख्या अशा निसर्गरम्य अगदी सुंदर वातावरण असलेल्या ठिकाणी तुम्ही जन्माला आलात, बालपण गेलं आणि त्याच्यानंतर मग तुम्ही मुंबईत यायचं ठरवलं. मुंबईमध्ये म्हणजे लांजा ते मुंबई हा तुमचा प्रवास का
आणि कसा झाला, आणि त्यात कुठल्या कुठल्या गोष्टींचा प्रभाव तुमच्या मनावर राहिला? तुम्ही लहानपणापासून संघ स्वयंसेवक आहात, तर त्या सगळ्या ही विचारांचा प्रभाव मुंबईमध्ये येण्यापर्यंत तुमच्यावर कसा राहिला? मी 8वी-9वीला असेन त्यावेळेला वडिलांचं निधन झालं. 5 भाऊ 2 बहिणी, मी मोठा सगळ्यात. आणि प्रश्न पडला की आता यांच्या उदरनिर्वाहाचं काय. आई कुलकर्ण्यांच्या घरी भांडी घासून आम्हाला कसं बसं 2 वेळचं जेवण द्यायची. मुंबईला आलो तर लहानपणापासून शाखेत जात असल्यामुळे संघाच्या स्वयंसेवकाची ओळख करून घेतली. होय. पण पहिली 5-6 वर्ष धड नोकरीच नाही लागे कुठे. छोट्या छोट्या कंपन्यातून कामं केली. आईला माझी पहिली मनी ऑर्डर फक्त 20 रुपयाची होती. आणि त्या दिवशी तिला इतका आनंद झाला, पत्रात तो व्यक्त झाला. परंतु 7 भावंडांना वडील नसताना आई सांभाळत होती. ते दिव्यच होतं तिचं. म्हणजे त्यामुळे परिस्थितीने मुंबईला आणलं. पहिली 5-6 वर्ष 7 वर्ष जवळजवळ मला नोकरी नव्हतीच. नोकरी खूप उशिरा लागली. नोकरी लागल्यानंतर मग राहायला जागा नव्हती. संघाच्या कार्यालयात राहत होतो, मित्रांकडे जेवत होतो. स्वतःची खोली सुद्धा खूप उशिरा घेतली, पहिली जोगेश्वरीला. परंतु त्यावेळची जी परिस्थिती होती, मग मुंबईला आल्यावर SSC ची परीक्षा दिली आणि 12 तासाची ड्युटी करत असताना SSC मध्ये 60% पास झालो. वा वा, क्या बात आहे. कारण अभ्यास कर असं सांगणार कोणी नव्हतं. मी कार्यालयात राहत होतो, स्वतःच्या मनाने अभ्यास करत होतो. 12 तास ड्युटी करून 2 तास प्रवास यायला जायला काय वेळ मिळणार होता. तेव्हा कंपनीत सगळ्यांना आश्चर्य वाटलं माझं की एवढी शेवटचे 15 दिवस फक्त रजा घेतली होती आणि विवेकानंद क्लास जॉईन केला होता दादरला. अच्छा. आणि त्या 15 दिवसात काय अभ्यास झाला तो झाला. त्यामुळे 60% मिळाले. 15 दिवसांच्या अभ्यासावर तुम्ही 60% मिळवले. वर्षभर अभ्यास केला असता तर काय झालं असतं. ते प्रतिक्रिया आल्या लोकांच्या. हो, बोर्ड फाडून बाहेर. याच कॉलेजचे एक ट्रस्टी आहेत रवींद्र पवार, स्वर्गीय. आता त्यांचं निधन झालं काही वर्षापूर्वी. संघाचेही कार्यकर्ते होते, माझे जवळचे निकटतम होते. आणि एका कार्यक्रमात सांगितलं, रमेशची अशी परिस्थिती असताना त्यांनी 60% मिळवले. जर चांगली परिस्थिती असते तर तो नक्की पहिल्या 2-4 मुलांमध्ये आला असता. बरोबर. याच कॉलेजचे ट्रस्टी होते रवींद्र पवार. ही किती सालची साधारण घटना? 78 साली. 78 साली 60% हे आजच्या 90% एवढेच होते मंडळी. हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. वा वा. तर असा तुमचा मुंबई पर्यंतचा प्रवास झाला. मुंबईमध्ये तुम्ही म्हणालात की 5-6 वर्षांनी नोकरी लागली, तोपर्यंत तुम्ही छोटी मोठी कामं करत होता. पण मग या सगळ्यात संघाचं काम सुरू होतं का? आणि संघाचं काम का सुरू होतं? काय एवढी परिस्थिती वाईट असताना तुम्हाला का असं वाटत होतं की संघाचं काम केलंच पाहिजे? मुळात काय, थोडा लहानपणापासून संवेदनशील स्वभाव होता. समाजातल्या वाईट गोष्टी, अन्याय, अत्याचार, आणि कोकणात तर त्याचा ऊत आहे. अगदी अगदी. तर ते बघून मनावर थोडा परिणाम झाला होता. आणि त्यात संघाच्या शाखेमध्ये जे काही शिकायला मिळालं ते आम्हाला नवीन होतं. आम्हाला ते कोणी सांगितलंच नाही ह्याच्या आधी. आजही मी जेव्हा इतरांना सांगतो तेव्हा ते लोक सांगतात हे आम्हाला कोणी सांगितलं नाही. उदाहरणार्थ एखादी काय अशी म्हणजे आपण समाज संघटित का करावा, संस्काराचे महत्व काय, संस्कारक्षम मन असेल आणि सत्संगामध्ये राहणारं मन असेल तर आपण प्रतिकूल परिस्थितीला चांगल्या रीतीने मुकाबला करू शकतो. तिच्यावर मात करू शकतो. हा संस्काराचा आणि चांगल्या व्यक्तींच्या मध्ये राहिलेल्याचा परिणाम आहे. माझ्या अंधबांधवांना, अपंग बांधवांना खास सांगितले. वा. चांगले संस्कार आणि चांगली संगत आयुष्यात माणसाला कुठून कुठे घेऊन जात असतात. अगदी खरं आहे तुमचं. त्याच्यानंतर तुम्ही काम करत होतात, नोकरी लागली, करिअर सुरू झालं एका अर्थाने. पण त्याच दरम्यान माझ्या मते आणीबाणीचाही काळ आलेला होता. आणि आणीबाणीमध्येही तुम्ही कार्यरत होतातच. कधी भूमिगत काम केलं,
हो. तर त्याच्याबद्दलचा एखादा तुमचा आठवणीतला प्रसंग मला ऐकायला आवडेल. खूप आला ना त्यावेळेला एकदम तरुण होतो ना, हो 18 वर्षे पूर्ण होती, झाली नव्हती असतील अशी होते. होय म्हणजे जबरदस्तीनेच नेलेलं होतं मला त्याच्यात, आणि सांगून ठेवलं होतं. न्यायाधीशाने किंवा पोलिसांनी विचारलं, ए तुझं वय काय? 18 सांगून टाकायचं. पण त्यावेळेला जोश होता खूप, आणि आणीबाणीची जी परिस्थिती होती इंदिरा गांधींनी लादलेली, ती म्हणजे चीड आणणारीच होती, म्हणजे संताप आणणारी होती. आणि त्यावेळेला असं होतं की ह्या आंदोलनात भाग घेतल्यानंतर किती दिवस आतमध्ये राहू ह्याची काही गॅरंटी नव्हती बाहेर येण्याची. हा, असंच होतं ते, बेल नव्हता त्याला. पण संघाचं काम करत असल्यामुळे तळागाळातल्या समाजातले अनेक परिवार, अनेक व्यक्ती आणि अनेक, आता खरं म्हणजे जातीचा उल्लेख करायचा नसतो असं आमच्या संघामध्ये बंधन आहे, पण तुमच्या सर्वांच्या मुद्दा लक्षात यावा म्हणून, खास करून मागासवर्गीय किंवा अस्पृश्य समाज जो आहे तो कोणत्या परिस्थितीत राहतो, इतरांना दोष देण्यापेक्षा संघाने हे शिकवलं की आपणच त्याला कारणीभूत आहोत, आम्हीच त्यांना लांब ठेवलो. बरोबर. आणि हे पाहिल्यानंतर मग स्वाभाविकपणे चीड आली, आणि आणीबाणीच्या आंदोलनात आम्ही भाग घेतला. थरारक अनुभव असा होता की जोगेश्वरीचे जे सुप्रिंटेंडेंट होते त्यांना काय वाटलं कोणास ठाऊक, अजूनही त्या प्रश्नाचं उत्तर मला नाही. आम्हाला पकडल्यानंतर बराच वेळ आम्ही होतो तिथे, दुसऱ्या दिवशी पण तिथे आम्हाला पोलीस स्टेशनला नेलं. त्या येता जाताना ते माझ्या दंडावर चमट मारायचे जोरात. ए तुझं नाव रमेश सावंत आहे ना? पारशी होते ते, इराणी साहेब, आता रिटायर झाले. ए तुझं नाव रमेश सावंत, एवढंच बोलायचं, बाकी काय बोलायचं नाही. आणि मध्ये मध्ये सुद्धा भेटायला गेलो ना, ते बाकीच्यांना सोडायचे, मला का मारायची माहिती नाही. माझ्या आणि लागायचा हात चांगल्यापैकी. हो, ए तुझं नाव रमेश सावंत आहे ना? मला वाटतं नंतर मला त्यांनी सांगितलं, कोणीतरी पोलिसांनी तुला ना मिसा खाली पाठवणार आहेत ते. त्यावेळेला मिसा असा कायदा होता की इतर कैद्यांना सामान्य जेलमध्ये पाठवत, मिसा खाली पाठवले की त्याला बेल नाही, आणि कोर्टात पण जाता येत नव्हतं. म्हणजे इंदिरा गांधींनी चारी बाजून कोंडी करून ठेवली होती. बरोबर. आणि मी घाबरलो. मला जरी म्हटलं आता मिसा खाली गेल्यावर किती दिवस राहावं लागणार आतमध्ये, कारण माझे आई वडील खाली गावी जी भावंड होती ती माझ्या मनीवर अवलंबून होती. बरोबर. तो नंतर त्यांना काय वाटलं, त्यांनी ते मिसाच्या यादीतून माझं नाव काढलं. हा, मला वाटतं त्याच्यासाठी ते मारून मला चाचपत होते वाटतं. हा, की हा काय बोलतोय, चिडतोय का? पण मी हसायचो. मी ते मारल्यावर हसायचो, त्यांच्यावर चिडायचो नाही. कारण ते पोलीस अधिकारी जरी आम्हाला दरडावून बोलत असले तरी आमच्याशी त्याने आतून ते खूप चांगले वागायचे. त्यांना माहिती हे काही गुन्हेगार नाहीयेत, हे राजकीय कैदी आहेत, स्वातंत्र्यासाठी लढतायत, व्यक्ती स्वातंत्र्यासाठी लढतायत, संघटन स्वातंत्र्यासाठी लढतायत, ही तरुण मुलं आहेत, हे माहिती होतं. पण वरवर मात्र ते रागवायचे. तो एक अनुभव, म्हणजे मिसाचं नाव ऐकल्यावरच माझ्या अंगावर काटा आला होता. पण नंतर मग 6 महिने होतो आर्थर रोडला, आम्हाला सोडलं, निर्दोष सोडलं आम्हाला. अच्छा. तर असा फारच म्हणजे मिसा खाली आत गेल्यानंतर पुढचं सगळंच भविष्य अधांतरी होतं. आणि जनता राजवट येईपर्यंत मिसाचे लोक आतमध्ये होते. हो, त्यांची सुटकाच नाही झाली शेवटपर्यंत. झाली नाही. बरोबर. जेव्हा जनता पार्टीचं राज्य आलं तेव्हा आपोआप सगळ्यांची सुटका झाली. भीषण असाच तो काळ होता. भीषण अंगावर काटाडणार, खूप भयानक काळ. त्यावेळी तुमची नोकरी सुरू होती? नाही, नोकरी नव्हती खास अशी. नव्हती. आणि मग तुम्ही नोकरी कधी सुरू केली, कुठे सुरू केली? पोर्टला एका कंपनीमध्ये लागलो, क्लिअरिंग एजंटकडे. अच्छा. ते जेलमधून बाहेर आल्यावर नोकरी लागली. जेलमधून बाहेर आल्यावर नोकरीची सुरुवात, त्यानंतर परिवार, असं सगळं झालं. आणि साधारण मला वाटतं 1989 मध्ये तुमच्यावरती एक फार मोठा प्रसंग गुदरला, ज्यात तुम्ही पाहिलेलं जग एकदम अंधारात गेलं. तो प्रसंग काय होता, कशामुळे ते झालं, आणि तुम्हाला त्या प्रसंगी काय भावना होत्या? खरं म्हणजे काय असं, अशा प्रकारचा, आता शेवटी आपण सामान्य माणसं आहोत, योगी पुरुष नाही, त्यामुळे सामान्य माणसाच्या ज्या प्रतिक्रिया असतात त्या थोड्या झाल्या सुरुवातीला. परंतु खास उल्लेख मी याकरता करीन की ईश्वरावरची श्रद्धा आणि संघावरची श्रद्धा, त्यात कुठे फरक नाही पडला. वा वा. कुठेच नाही पडला. आणि त्या निष्ठा, ती श्रद्धा जी होती, ती शिकवण होती, ते संस्कार होते की प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपण पुढे जायचं.
त्या शिकवणीने मोठा आधार दिला मला. बरं. सुरुवातीचे 2-3 वर्षे गेली वाईट मनस्थितीत, नाही असं नाही, पण नंतर किस्सा सांगू ना पुढे. हो, अगदी अगदी. नंतर जयंतराव सहस्रबुद्धे घरी आले, त्यावेळेस कोकण प्रांताचे प्रचारक होते. हा. आता त्यांचा पार्ल्यामध्ये स्मृती दिन साजरा झाला थाटे कॉलेजमध्ये. ते म्हणाले, रमेशजी, घटना घडली होती की त्यावेळेला मद्रासला बॉम्बस्फोट झाले होते बघा, त्याच्यात आमच्या 2 संयोजकांची नजर गेली होती. त्यावेळेला के.सी. सुदर्शन सरसंघ चालक होते. तर सुदर्शनजी म्हणाले, हम स्वयंसेवक है, हाथ तुटेगा पैर तुटेगा या नजर जाएगी, हम काम करेंगे. अरे आणि ते 2 स्वयंसेवक कामाला लागले आणि ते माझ्या कानावर आलं होतं. जयंतरावांनी त्याची आठवण करून दिली. जयंतराव म्हणाले, नजर गेली म्हणून ना स्वयंसेवक गप्प नाही बसू शकत, या क्षेत्रामध्ये काम उभं करा ना. क्या बात आहे. आणि मला या क्षेत्रात जयंतरावांनी पुढे आणलं. वा वा. त्यांची खूप मदत झाली मला. त्यांचा काय, त्यांच्याबद्दलच्या काय तुमच्या भावना होत्या, त्यांच्या आठवणीचे काही किस्से तुमच्याकडे नक्कीच असतील. काय, जयंतराव अत्यंत म्हणजे मी एक योगी पुरुष असंच म्हणेन त्यांना. कारण ते झोपले ना दुपारच्या वेळेला, मी त्यांच्या फार जवळ राहिलेलो आहे बराच वेळ. कोकण प्रांत कार्यालयात परेलला यशवंत भवन मध्ये ते दुपारची विश्रांती तर म्हणाले, रमेशजी मी 20 मिनिटं झोपणार आहे. बरोबर. तर मला माहिती आहे त्यांना उठवायची गरज नाही, ते 20 मिनिटांनी आपोआप उठायचे. म्हणजे इतकं त्यांचं बुद्धी मन नियंत्रित होतं सगळं. बरोबर. आणि त्यामुळे ते सगळ्यांना आवडायचे आणि ते कुठेही गेले की समरस व्हायचे. आता माझी 10x8x9 खोली, खाली धंदा होता, वर आमचा स्वयंपाक होता, वरती जेवायला बसायचो. अशा स्थितीत होते ते शिडीवर चढून त्या आमच्याबरोबर मांडीला बसून जेवायचे. हा जो समरस होण्याचा त्यांचा जो स्वभाव होता, असं वाटायचं नाही की आपल्याबरोबर खून तरुण मोठा माणूस बसलाय. ऍक्च्युली ते मोठेच होते, पण ते तसे भासू देत नव्हते. आणि त्यामुळे जयंतरावांचा एकंदरीत स्वभाव खूप मनमिळाऊ, शांत, मितभाषी असल्यामुळे ते सगळ्यांनाच आवडायचे. तर ते प्रेरणास्रोत होतं माझं. त्यांनी लावलं, धंद्यालाच लावलं मला म्हणजे. नाही, पण म्हणजे मला विचारण्याचा हेतू असा होता की 89 साल म्हणजे मला असं वाटतं तनुजा काहीतरी 2-3 वर्षांची वगैरे असेल. तनुजा लहान होती, कुटुंब होतं 1 वर्षाची होती, समोर सगळं. निलेशचा जन्म झालेला नव्हता. हा. अरे निलेश माझी नजर गेल्यावर जन्म झालाय. अरे बापरे. तर तोड नाही बघितलंय मी. अरे बाप. आला इथे. पण आज तो तुमच्याकडे बघून फार अभिमानाने मान ताट ठेवून वावरतो सगळीकडे, की तुमची नजर गेली तरी तुम्ही त्यांना दृष्टी फार मोठी दिली तुमच्या कामातनं. एवढी मोठी दृष्टी दिलेली आहे की आयुष्यभर आणि त्याच्यानंतर पुरेल एवढं काम बाबांनी करून ठेवलंय. आणि हेच मला असं वाटतं महत्वाचं आहे. आजच्या या मुलाखतीचा हेतूच तो आहे की आपण नेहमी आपल्यातल्या वैगुण्याची, आपल्यातल्या कमतरतांची त्याच्यावरच विचार करत असतो, त्याचाच उल्लेख करत असतो. आणि असा एक नियम आहे सृष्टीचा की जे तुम्ही विचार करता ते तुमच्या पुढ्यात येऊन थांबतं. त्यांनी नजर गेल्यावरही पूर्ण उडाण घेण्याचा विचार केला आणि त्यामुळे ते खूप मोठी झेप घेऊ शकले. हे फार मोठं आहे. आणि जयंतराव सहस्रबुद्धेंचं ते अनेक वेळा नाव घेत आहेत. तर मला असं वाटतं संघाचा विचार तुमच्यामध्ये जो भिनलेला आहे, त्या जयंतराव सहस्रबुद्धेंनी जी प्रेरणा दिली, त्यांच्याबरोबरची तुमची एक भेट झाली होती. त्या भेटीनंतर तुमचं आयुष्य पालटलं. ऑब्व्हियसली कोणालाही अचानक एक दिवस माझे डोळे जात आहेत, माझी नजर जाते, तर कोणालाही दुःख होणार आहे, कोणालाही संकट आल्यासारखं वाटणार आहे, आपण भांबावून जाणार आहोत. पण त्याही क्षणी म्हणजे त्याच्यानंतर जयंतरावांची ती भेट, त्याच्याविषयी थोडं सांगा. कारण आम्ही सामान्य माणसं, खरोखर तुम्ही असामान्य आहात, आम्ही सामान्य माणसं अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी घाबरून जातो. अगदी छोट्या छोट्या गोष्टी, ट्रेनच आली नाही, ट्रेनमध्ये चढताच आलं नाही, याही गोष्टीचं आपल्याला भय वाटतं. तर अशा वेळी तुम्ही एवढा मोठा प्रसंग तुमच्यावर आला असताना त्यांनी काय तुम्हाला अशी प्रेरणा दिली, आम्हाला ऐकायला आवडेल. मुळात कसं आहे की जयंतरावांची भेट व्हायच्या आधीपर्यंत माझं 3 वर्षाचं शिक्षण झालं होतं. बरोबर. मी विस्तारक म्हणून पण होतो पार्ल्याला. संघाची सुरुवात म्हणजे माझ्या गावाला मी इयत्ता 3री मध्ये असल्यापासूनच झाली. हो. पण नजर गेल्यानंतर जी मानसिकता होती ती जयंतरावांच्या उपदेशाने म्हणा किंवा त्यांच्या सल्ल्याने म्हणा, त्यांच्या विचाराने सावरली गेली. त्यांनी सांगितलं की आपण गप्प नाही बसायचो,
आणि विशेष काय म्हणजे माझ्यावर रमेश धामणकर पर्यंतचे कार्यकर्ते होते, हा त्यांनी माझ्या जोडीला दिले. आणि नंतर मला ते समजलं, बघा संघाचा अधिकारी कसा विचार करतात. हम्म. त्यांनी सांगितलं, आता त्यांचंही नाव रमेश धामणकर होतं. हा, त्यामुळे रमेश सावंतना तुम्ही मदत करायची आणि या क्षेत्रात त्यांना पुढे आणायचंय. म्हणजे आपला अधिकारी कसा विचार करतो बघा, बरोबर, की आपल्या कार्यकर्त्याला पुढे आणणं हे सुद्धा संघाचे अधिकारी विचार करतात. आणि हे फक्त संघामध्ये दिसतं, बाकी नाही कुठे दिसत. बरोबर, हे तुम्हाला सांगतो. तर ते त्यांचं एकंदरीत वागणं. नंदाजी दामले होते आमचे कोकण प्रांताचे सेवा प्रमुख, ते माझ्या घरी येऊन गेले. मग त्यांनी जयंतरावांना सांगितलं की रमेशजी सावंत अशी स्वयंसेवक आहे, त्यांच्या अशी घटना घडलेली आहे. मग जयंतराव आले भेटायला आणि मग सुरुवात झाली. सुरुवातीला त्यांनी खूप मदत केली मला, जयंतरावांनी या कामात प्रत्यक्ष मदत खूप केली. माझ्या बरोबर फिरले पण काही अपंगांच्या घरी. ते 20-25 अपंगांच्या घरी घेऊन गेलो होतो आम्ही, 4 व्हीलर केली होती. जयंतराव म्हणाले मला पण दाखवा कसे राहतात. त्यामुळे मी सगळं ब्लॉकमध्ये राहणारा अपंग पण दाखवला आणि झोपडपट्टीत राहणारा पण दाखवला. बरोबर. तुम्हाला माहितीये, पुलंनी एक गोष्ट म्हटली की आपल्याकडे खूप प्रकारचे गणित शिकवतात ना शाळेत, तेव्हा खूप कोण दाखवतात. काटकोन असतो, व्युत्क्रम कोण सांगतात, सर्व प्रकारचे कोण सांगितले जातात, पण दृष्टिकोन मात्र दिला जात नाही शाळेमधून. आणि मला असं वाटतं की हे संघाचं विशेष आहे की त्यांना दृष्टिकोन दिला जयंतरावांनी आणि तेव्हाच्या संघ पदाधिकाऱ्यांनी, आणि त्या दृष्टिकोनामुळे त्यांची वाटचाल सुरू झाली. मला सांगा की अशी वाटचाल सोपी नाही. म्हणजे अचानक तुम्हाला आलेलं अंधत्व आणि त्यानंतर तुम्ही त्याच लोकांच्या मध्ये जाऊन काम करायला सुरुवात केली, तर त्यावेळी आजूबाजूच्या लोकांचा, समाजाचा दृष्टिकोन खूप बदललेला असतो. तर असे तुम्हाला खूप अनुभव आले असतील, तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. कसं होतं, लोकांचं काय सुरुवातीचं म्हणणं होतं, किंवा ते कशा पद्धतीने तुमच्या कामाकडे बघत होते? म्हणजे सामान्य लोक. होय, सामाजिक कामाकडे आणि तुमच्याकडे सुद्धा व्यक्तिगत रूपे आजही लोक सांगते, तू जातोस कशाला एकटा, घरात कोण नाही, सर्वांना घेऊन ना. काय म्हटलं, घरात रिकामी बसलेत काय माझ्यासाठी, अजून बोलतात लोक. लोकांची परिस्थिती आहे, एकटे जाऊ नका कुठे. बरोबर. आणि तुम्ही जेव्हा काम सुरू केलं तेव्हा समाजाकडून तसं प्रतिक्रिया चांगल्या होत्या. फक्त एवढंच होतं की मला या क्षेत्रातला त्यावेळेला अनुभव काहीच नव्हता. मी कोणाला परिचित नव्हतो अपंग क्षेत्रात. बरोबर. आणि मला काही अनुभव नव्हता. म्हणून पहिल्यांदा 2005 साली 2003-04 मध्ये आधी सगळं फिरण्यात गेलं की सगळ्या संस्था कशा चालतात, त्यांच्या घटना कशा असतात, त्यांच्या सेवा कार्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, हे सगळं अभ्यास करण्यात 2 वर्ष गेली. बरोबर. मग मलाच कळत नव्हतं की सुरुवात कशी करू. मग मला एक कळलं की अंध व्यक्तींमध्ये त्यावेळेला पहिली 5-6 वर्ष आम्ही अंध व्यक्तींवरच फोकस करत होतो. बरोबर. 2008 जेव्हा सक्षम हे झालं नाव, तेव्हा मग सर्व प्रकारच्या अपंगांचा त्यात समावेश केला. मी तिकडेच येणार होते आता की पण मला ते हे कळत नव्हतं की सुरुवात कशी करू. म्हणून जोगेश्वरीला अन्वीर गणबीर हायस्कूलमध्ये स्टेशन जवळ जे आहे तिथे एक कवी संमेलन घेतलं. मला कळलं की अविंदजनांमध्ये कवी भरपूर आहेत. आणि त्या कवी संमेलनात मला कवी संमेलन कसं घेतात याचाही अनुभव नाही. म्हणून समरसता साहित्य परिषद कवी संमेलन घेणं फारच सोपं असतं. फक्त कवींना बोलवायचं आणि त्यांच्या डायऱ्या त्यांच्या सोबत ठेवायच्या. समरसता साहित्य परिषद आणि दृष्टीहीन कल्याण संघ असं आमचं नाव होतं त्यावेळेला. आमचा एक संयुक्त कार्यक्रम घेतला. त्यात नंदाजी पण आली, जयंतराव पण येऊन गेले आणि फार सुंदर कार्यक्रम झाला. जयंतराव जाम खुश झाले त्या कार्यक्रमावर आणि सगळ्यांना सांगितलं, बघा ह्या सगळ्यांना एकट्या रमेशजींनी संपर्क केलाय. त्यावेळी तुम्हाला असं सगळ्यात आव्हानात्मक काय वाटायचं? म्हणजे काम करत असताना चॅलेंजिंग सगळ्यात काय होतं तुमच्यासाठी? खरं म्हणजे चॅलेंजिंग असं होतं की एक तर काय असतं की संघ परिवारातला कार्यकर्ता आणि संघ परिवारातलं संघटन ह्यांचा अन्य संघटना ज्या समाजात चालतात त्याच्यात जमीन आसमानचा फरक असतो. होय. त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन, त्यांची काम करण्याची पद्धत हे सगळं वेगळंच असतं. बरोबर. आणि ते अंगवळणी पडायला मला खूप वेळ लागला.
आणि मी संघाचा स्वयंसेवक आहे ही गोष्ट काही लपून राहिलेली आणि मी आजही लपून नाही ठेवत. बरोबर. मला बऱ्याच वेळा सांगितलं जातं अमुक अमुक स्टेजवर जातोय, संघाचा उल्लेख करू नको. म्हटलं का, आतंकवादी आहे काय संघ? तर संघ तर मी पण आतंकवादी आहे. मी तर मुद्दाम करतो. मला विरोधक समोर दिसला की चेवच येतो. मी मुद्दाम मी संघाचा स्वयंसेवक आहे, पटलं तर बसा, नाही तर निघा. कन्स्ट्रक्टिव्ह आतंकवाद आहे पण संघाचा, डिस्ट्रक्टिव्ह नाहीये. नाही, संघाचं कार्यकर्ता असणं ही आमच्यासाठी 7 जन्माची पूर्व पुण्य आहे. अगदी 7 जन्म. दुनिया भले जातीयवादी म्हणू, त्यांना खरं म्हणजे ना, हे जातीयवादी आणि सांप्रदायिक म्हणतात ना, त्या सगळ्यांना माहितीये खरं काय आहे ते त्यांच्या स्वार्थासाठी म्हणत असतात. मला आश्चर्य वाटेल, संघाला मी जवळून पाहिले बरं का. मी एक उदाहरण देऊ का? अगदी अगदी. हरिभाऊ वर्तक नाव ऐकलंय का सर्वांनी? वसईला होते, मंत्रिमंडळ होते वसंतराव नाईकांच्या. ही माझ्या वेळची घडलेली गोष्ट आहे म्हणून सांगतो. मोरवीला तेव्हा बघा मोठा पूर आला होता. एकच घटना सांगतो. हरिभाऊ वर्तकांनी मोरवीच्या प्रलयासाठी जे संघाचे स्वयंसेवक फिरत होते, निधी जमवत त्यांना 10,000 रुपये दिले. अच्छा. हरिभाऊ त्यावेळेला मंत्रिमंडळात होते, वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते आणि काँग्रेसचे कार्यकर्ते गेले, त्यांना 1,000 रुपये. ती बायको वैतागली त्यांची. ते म्हणे का हो काय करताय, आपले कार्यकर्ते आले त्यांना 1,000 दिलेत आणि ह्या संघवाल्यांना तुम्ही 10,000 रुपये दिलेत. हरिभाऊ म्हणाले हे 10च्या 10,000 तिथे गरजू लोकांपर्यंत पोहोचतील मला गॅरंटी. आणि हा अनुभव अनेक काँग्रेसच्या नेत्यांबरोबर मला आलेला आहे. काँग्रेसचे नेते संघावर आग पाकड करतात, तो त्यांचा राजकीय स्वार्थ असतो. आपण सगळ्यांना माहिती आहे का ते एवढे येडे नाहीयेत. समजू नका, येडे नाहीत ते. आम्हाला जातीवादी म्हणतात ना, ते येडे नाहीयेत. त्यांना माहिती आहे खरं काय ते. कारण दुसऱ्या कुठल्या विषयात संघाला बोलू शकत नाही. त्यामुळे आता काहीतरी बोललं पाहिजे ना विरोधक म्हटल्यावर. त्यामुळे संघ ही लपवण्याची गोष्ट आहे असं मला पटत नाही. कुणी असो, कुठेही जा तुम्ही, संघाचं मी कार्यकर्ता आहे, स्वयंसेवक आहे हे मी सरळ ओपनली सांगून टाकतो. वा वा, फारच मस्त. आणि ही प्रेरणा सतत आपल्या बरोबर असते आणि त्यामुळे त्यामुळे काम सुरू केल्यावर माझ्यावर शिक्का बसला, या RSS वाला आहे. मी तुम्हाला एक गंमत सांगू का, ऐकण्याजोग आहे. हे धर्मांतरित करणारे जे पाद्री आहेत त्या आधी आपल्या चर्चमध्ये बऱ्याचशा आमच्या अपंग लोकांना बोलवतात आणि हळूहळू 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 त्यांना वश करतात. बरोबर. परेलला दामोदर हॉलकडे जाताना जे चर्च लागतं, मी तिथे जायचो. मी अनेक चर्चमध्ये गेलो आणि मग त्यांच्या लक्षात आलं. कसं आलं लक्षात माहिती आहे, आमच्या ब्लाइंड लोकांनी चुगली केली असेल. अरे वो RSS वाला आहे. आणि मग ते म्हणे ए इसको मत लागली का नाही, RSS वाला आहे, चुगली केली आता. म्हणजे पोटात शिरावं लागतं कधी कधी समाजाच्या. बरोबर. तर त्या चर्चमध्ये मी जायचो आणि खरं तिथे मग त्यांचं खरं पितळ काय ते माझ्या लक्षात यायचं. पण तिथे जेव्हा त्याने सांगितलं हा मैं RSS वाला हूँ, क्या बोलना है बोलो, जाऊ क्या मैं जाता हूँ, तू जा बोल नहीं था आओ बोल, मैं मेरे को कुछ फरक पडने वाला नहीं, मैं संघ में जाऊंगा. मंडळी, मला हे नक्की माहिती होतं की स्वतःबद्दल बोलायला जरी संघाच्या लोकांना किंवा प्रचारकांना कार्यकर्त्यांना आवडत नसलं तरी पण त्यांच्याकडे किस्से इतके असतात, दर दिवशीचे किस्से तुम्हाला ऐकायला मिळू शकतात. त्यामुळे बाबा किस्से सांगतील हे मला निश्चित माहिती होतं. तुम्हाला एक खूप छान गोष्ट सांगायची आहे. बाबांनी इतक्या मोठ्या मोठ्या लोकांच्या बरोबर काम केलंय. आपल्या महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या बरोबर. दादा नमस्कार. निकिता बोलते. निकिता नमस्कार. मी आता रमेशजी वाराणसीला आहे. होय. मी आणि अंजली वाराणसी अयोध्या एक 2-2 दिवस म्हणून 4 दिवस आलो आहे. बर. अदरवाईज आणि खूपच वेल प्लॅन्ड, महिन्याभरापूर्वीपासूनची तिकीट मी मंत्री असल्यामुळे इथे स्टेट गेट डिक्लेरेशन वगैरे असं सगळं असल्यामुळे बर मला प्रत्यक्ष नाही येता आलं. त्यामुळे मी बोलतो आणि ऐकू दे माईक वरून जेवढं जाईल तेवढं. अगदी आधीचही सगळ्यांनी ऐकलंय माईक वरून. हो. चालेल. आम्हाला आठवणी सांगा रमेशजींच्या. कट्टा
हा एक माझ्या दृष्टीने कुतूहलाचा विषय आहे. केव्हा तरी एस करता समजून घेण्यासाठी येऊ. पण आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे रमेश राजाराम सावंत जे आमच्या दृष्टीने तनुजाचे वडील यांचा लांबूनचा दूरवरून पाहतानाचा परिचय होताच की सक्षमचं अतिशय चांगलं काम करतायत, अंध असूनही करतायत. पण मग आज बोलण्याच्या निमित्ताने तनुजालाच मी असं म्हटलं होतं एक छोटी नोट पाठव. ती वाचून मी स्तंभितच झालो. मला काही कळेल ना की राजकीय क्षेत्रामध्ये आम्ही छोट्या मोठ्या गोष्टींचा खूप ढोल वाजवतो आणि ते एखादा माणूस अतिशय शांतपणे थोडं काम करतो. एका अतिशय छोट्या घरात जोगेश्वरीला राहणारे कुटुंब अंधत्वानंतर खचून न जाता यात आपण काय केलं पाहिजे असा विचार करतो. ते आश्चर्य वाटण्यासारखं आहे. आणि त्याच्यातून त्याने 10-20 नाही 100 नाही तर हजारो दिव्यांगांच्या आयुष्यामध्ये काही ना काही त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला. माझ्या संपर्कात अशी 2-3 कामं आणखीन आहेत आणि त्यातूनही मला या कामांची महत्व त्याच्यावर लक्षात आली होती. एक यशवंत महाजन म्हणून जळगावचा तरुण प्रामुख्याने अंध अपंगांमध्ये IAS IPS व्हावे त्यासाठी खूप झगडतो आहे आणि चांगले रिझल्ट आहेत. सारथी त्यांचं जळगावला सारथी त्यांच्या संस्थेचं नाव दीपस्तंभ राईट. जळगावला 350 जण आहेत. मग त्याला मी पुण्याला आणलंय. माझ्या कॉलनीमध्येच राहतो आणि पुण्यातल्या युनिटमध्ये 82 जण आहेत. यावर्षी 19 अंध IAS झाले आणि गेल्या वर्षी जे झाले त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाला पंजाब खेड्यामधले एक अंध IAS आले होते. मुद्दा असं की त्यामुळे रमेशजी जे काम करत आहेत ते पाहिल्यानंतर मला यशवंताची पण आठवण झाली. पण रमेशजी खूप बेसिक काम करतात. सर्वसामान्य अंधाकडे जाणं, दिव्यांगाकडे जाणं, त्याची चौकशी करणं, त्याला काय हवं नको विचारणं, ते मिळवून देणं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी कोविड मध्ये काम केलं जे ते अद्वितीय आहे. त्या काळात तो त्याची काळजी करत होता. अंधत्व असूनही हे अपंगांना जीवन कसं मिळण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यामुळे मी खूप त्यांना शुभेच्छा देतो. आणि आता सामाजिक कामाला अर्थार्जन म्हणून एक मोठं नेटवर्क मी उभं करतोय. स्वतःची सामाजिक कामं, इतरांची सामाजिक कामं आणि सगळ्याला आर्थिक पाठबळ उभं करणं. त्याच्यामध्ये रमेशजींवर एकदा बसू. मुळात संघ त्यांच्या मागे आहे त्यामुळे त्यांना काही कमी पडणार नाही. अगदी मी आता तेच म्हणणार होते. या सगळ्याचं श्रेय ते संघाला देतात. हो ते बरोबर आहे. बरोबर. संघाशिवाय संघ वजा गेला तर विशेषतः संघाशी जोडलेल्या कार्यकर्त्यांच्या आयुष्यात संघ वजा गेल्यानंतर काही बोलत नाही. बरोबर. संघाने प्रेरणा दिली, संघाने दिशा दिली, संघ पाठीशी उभा राहिला, संघ तू हे कर म्हणाला. त्यातूनच बरेच जण करतायत आणि एक मोठं सामाजिक कामाचं नेटवर्क आहे. रमेशजींना खूप शुभेच्छा. मुंबईत आल्यानंतर भेटतो. दादा तुम्ही एवढ्या गर्दीतनं सुद्धा तुमच्या व्यस्त वेळापत्रकातनं आम्हाला दिला वेळ आणि फोनवर सगळ्यांशी बोलला. इथे खूप जण समोर बसलेले आहेत. फेसबुक लाईव्ह खूप जण बघतायत. तर रमेशजी तुमच्याशी 1-2 मिनिट बोलू इच्छित आहेत. दादा धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद तुम्हाला. खूप खूप धन्यवाद. जरा सर्वजण टाळ्या वाजवा. तुमच्यासाठी म्हटलं की सामाजिक कामामध्ये पुण्य जातं. ठीक आहे. धन्यवाद. पुण्य घालू नका. ठीक आहे. ते माझं काम आहे. मी आलो मुंबईत की भेटतो. बरं ठीक आहे. धन्यवाद. नमस्कार. मंडळी हे म्हणजे संघाच्या परिस्पर्शामध्ये आलेला जो आहे त्याला त्याचं महत्त्व कळतंच आणि त्यातून संघाला वजा केलं तर खरंच काही उरणार नाही. हे अगदी मनोमन सगळ्यांना पटलेलं असतं. हे सांगायचं म्हणून कोणी सांगत नाही. दादाही त्याच मांदियाळ्यातले आहेत, मीही त्याच मांदियाळ्यातली आहे, तनुजाही त्याच मांदियाळ्यातली आहे, विकास सर पण त्याच मांदियाळ्यातले. असे सगळे एकत्र वर्षानुवर्ष
अनामिक काम करत असतात आणि त्यातून एवढं मोठं सामाजिक काम उभं राहत असतं, हे सोपं नाहीये खरोखर. मी आता परत एकदा थोडंसं सक्षमकडे येते. सक्षमचं काम तुम्ही सुरू केलं, मला ते नावच इतकं आवडलं खरं म्हणजे. ते सगळ्या शब्दांचा एक एक पहिलं अक्षर जोडून झालेला तयार शब्द येतो, पण तरी सुद्धा सक्षम हे किती छान नाव मिळालंय त्या उपक्रमाला, की तुम्ही कुठल्याही बाबतीत कमी नाही, हे समोर आलेल्या ज्याला काहीतरी वैगुण्य आहे असं वाटतं आपल्यामध्ये, अशा माणसाला सांगणं आणि त्या नावाच्या संस्थेशी त्यांनी जोडलं जाणं हे फार महत्वाचं आहे. तर सक्षम बद्दल थोडंसं सांगा ना, कशी सुरुवात केली, काय चॅलेंजेस आले, कोणाकोणाची मदत झाली आणि आता सक्षमचं काम कुठपर्यंत आलेलं आहे? असं आहे की मी सुरुवातीला सांगितलं की या कामाचा तसा अनुभव नव्हता, पण सक्षम हे नाव 2008 मध्ये वर्ध्याला जे अधिवेशन झालं तिथे दृष्टीहीन कल्याण संघ नाव बदललं. त्याचं कारण मोठं असं होतं की समाजातल्या अनेक व्यक्ती इथं बसलेल्या माझ्या अपंग बांधूंचं लक्ष घेतो ह्या मुद्द्याकडे मी, तर ऐका नीट. अनेक व्यक्ती ते काय म्हणाले माहितीये का, ही संघाच्या विचारांची संस्था आहे त्यामुळे आमच्या मुलाला ह्याच्यात पाठवायचं आहे. ओके. आणि त्यात म्हणजे समाजामध्ये संघाविषयी किती विश्वास आहे हे त्याच्यातून प्रकट होतं. बरोबर. आणि मग प्रश्न पडला की अनेक प्रकारचे, आता अपंगाचे त्यावेळेला 9 प्रकार होते, आता 27 आहेत. ह्या सगळ्यांसाठी वेगळं रजिस्ट्रेशन शक्य नाही, म्हणून सर्वसमावेशक नाव ठेवू आणि सर्वांचा समावेश करू. आपली प्रांतरचना ती संघाच्या प्रांतरचनाप्रमाणे आहे. महाराष्ट्राचे 4 प्रांत गेले, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण. अशा कमिट्या आहेत सगळीकडे. काही ठिकाणी जिल्हा कमिट्या उभ्या, 3.5 जवळजवळ 3000 जिल्ह्यांमध्ये कमिट्या उभ्या राहिल्या, बाकीच्या जिल्ह्यांमध्ये व्हायच्या आहेत. सक्षम कोकण प्रांताची गेल्या 2 वर्षापूर्वी मी जबाबदारी सोडल्यापासून नवीन जी कमिटी आली आहे ती अजून तितकीशी क्रियान्वित नाही आहे. त्याचं कारण ते सगळे सर्व्हिस करणारे लोक आहेत, त्यांचे 10 तास तर घराच्या बाहेरच जातात. त्यामुळे त्यांना एक पूर्ण वेळ कार्यकर्ता मिळाला की ते होतील. सक्षमच्या द्वारे उभे राहिलेले आयुष्यात पुन्हा असे किती लोक आहेत आणि त्यांच्यातल्या एखादा असा तुम्हाला माणूस आठवतो का की ज्याची गोष्ट तुमच्या खूप लक्षात राहिली, त्याला तुम्ही उभं करू शकला, याचा तुम्हाला आनंद झाला? जरूर. तशी देशभरात माणसं भरपूर आहेत. माझ्या संपर्कात आलेल्यांमध्ये ज्यांच्या आयुष्यात आमूलाग्र परिवर्तन झालं अशा व्यक्ती फार कमी असतात, पण थोडाफार फरक नक्की पडतो. वैचारिक परिवर्तन मात्र बऱ्याच जणांमध्ये झालं. इथे बसलेला आमच्या दिव्यांग बांधूंना सांगेन मी की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आणि संघ परिवाराला शिव्या देणारे लोक आज संघ किती चांगला आहे याचे निरनिराळे माहिती व्हॉट्सअपवर टाकत असतात. हिंदू समाज किती चांगला आहे, काय काय बघा देवाची लीला आहे, कर्माचं संचित आहे ते. आणि हे आम्ही कोकण प्रांतामध्ये केलेल्या प्रयत्नाचं फळ आहे. अनेक लोक आज मिशनऱ्यांच्या कडे जायला जात होते, ते थांबलेले आहेत. सगळे नाही थांबले, पण थोडंफार यश जरूर मिळालं. बरोबर. त्यांच्या लक्षात आले मिशनरी काय चीज आहे, ते का करतात असं. आजही लाखो रुपये देऊन त्यांना कोणाला 50,000 1,00,000 रुपये देऊन धर्मांतर करत असतात. बरोबर. लव जिहादला पण आपल्या अंधमुली अपंगांची मुली बळी पडलेल्या आहेत. माझ्यासमोर 4 नाव आहे तशी. बरोबर. तर हे सगळी चिंता करण्याची गोष्ट आहे. तर पण तो सक्षमचा विचार एक फार मोठा फरक काय पडतो माहितीये का. मग आमचे समाजातले लोक असं म्हणतात, हे का नाही करत, ते का नाही करत. मी सांगतो तू येऊन करून बघ, मग तुला कळेल. बरोबर. सांगायला काय जातंय, केल्याने होत. कारण काय, संघ परिवाराला हिंदू समाजाशिवाय कुणीही मदत करत नाही. तो सुद्धा संपूर्ण हिंदू समाज नाही करत आहे. अगदी त्यातले 2-3% लोकच करतात. पण बाकीच्या ज्या यंत्रणा आहेत त्यांना युरोपीय देश मदत करत असतात, मुस्लिम देश मदत करत असतात. त्यांच्याकडे करोडो रुपयांचा निधी असतो. बरोबर. हा फरक आहे. त्यांच्याकडे पैसा आहे, साधनं भरपूर आहेत, पण आमच्याकडे आमच्या समाजावर आणि देशावरची निष्ठा आणि चिकाटी आहे, प्रयत्न आहेत, ते आम्ही सोडणार नाही. तुम्ही सक्षमचं कोकण प्रांताचं सगळं काम बघत होतात
तर त्यावेळी प्रवास तुम्हाला करायला लागत असेल, भरपूर प्रवास झाला असेल. तर एकतर मला असं वाटतं की तुम्ही आम्हाला हे सांगा की तो तुम्ही मॅनेज कसा केला, आणि त्या प्रवासात तुम्हाला एखादा अनुभव जो आयुष्यभर लक्षात राहील असा आलेला, तर तो आमच्या बरोबर शेअर करा. तसं काय कुठे असं म्हणजे लागणं पडणं असं झालं नाही, कारण मी खूप सावधगिरीने आजही चालतो. खूप सावधगिरीने चालावं लागतं. होय. पण सोबत असतं तुमच्या कोणी? नाही, एकटे तुम्ही प्रवास करता? ट्रेनने कुठेही जायला सांगा. अरे बापरे. ट्रेनने कुठेही जाय, बसले जरा कठीण जातं. आणि आता समजा वाराणसीला गेलो तर वाराणसीला तिथे कार्यकर्ते येतात, बाकी मुंबई ते वाराणसी मी एकटाच असतो. अरे बाप. असं असतं, तिथे कार्यकर्ते न्यायला आहेत, कारण तिथलं लोकल परिस्थिती आम्हाला माहित नसते. बऱ्याच वेळेला कार्यकर्ते पण बरोबर असायचे इथे, प्रत्येक वेळेला मी एकटा असायचो असं नाही. बरोबर. परंतु काही म्हणा, मला पण आश्चर्य वाटायचं नंतर, मी एवढं चाललो, मी एवढा प्रवास केला. कारण मी रितसर अंध संस्थेमध्ये जाऊन प्रशिक्षण घेतलेलं नाही, ब्रेल लिपीचं नाही, चालण्याचं, ज्याला मोबिलिटी प्रशिक्षण म्हणतात, ते मी कुठे घेतलेलं नाही. अच्छा, फार कठीण आहे मंडळी हे असं सगळं अचानक आलेल्या याच्यातनं मॅनेज करणं. तुम्हाला सांगते, ठाण्याहून मी दादरला आले आज, तर मला एक क्षण असं वाटून गेलं होतं ट्रेनने जायचं म्हणजे बापरे किती गर्दी असते आजकाल, ट्रेनच्या प्रवासाची सवय नाही राहिली, काय करूया, कोणीतरी बरोबर असतं तर बरं झालं असतं असं मला वाटून गेलं. पण हे कोकण प्रांत सोडा, तुम्ही देशभर त्यांनी प्रवास केलेला आहे, तर याच्यासाठी मला असं वाटतं की ध्येय वेड अंतरात कष्टांची भीती कुणा, हित गुजते काट्यांची सोबती सयाच खुणा. हेच खरं आहे. आणि त्यांच्या मनामध्ये जे ध्येय वेड जे रुजलेलं आहे, संघाच्या विचारांनी, संघाच्या संस्कारांनी रुजवलेलं आहे, तर ते त्यांना चालायची प्रेरणा देतं. सक्षमच्या नंतर आता तुम्ही सक्षमचं जबाबदारी उदाहरण सांगतो. म्हणजे हा पहिल्या प्रश्नाच्या अनुषंगाने, जो परिवर्तन तुम्ही म्हणा कुठल्या व्यक्तीमध्ये परिवर्तन झालं, होय आठवण सांगा एखादी. तर एक सांगतो, ते सांगणं आवश्यक आहे. तसं मी म्हटलं की वैचारिक परिवर्तन बरंच झालेलं आहे लोकांमध्ये, काही लोकांच्या वागणुकीतही फरक पडला, सगळ्यांच्या पडणं शक्य नसतं. बरोबर. पण आपण चांगलं काम हाती घेतलं तर सुरुवातीला त्याचा रिझल्ट कमी मिळतो आपल्याला, पण नंतर तो वाढत जातो पर्सेंटेज त्याची. बरोबर. एक परिवार इथे आहे, त्यांना माझ्या संघटनेतर्फे स्टॉल मिळवून दिला मीरा रोडला, आणि त्यांना आग्रह केला की तुझ्या मुलाला शाखेत पाठवायचं. मीरा रोडला शाखा लागायची, आणि तिथल्या प्रचारकांची ओळख करून दिली. ते प्रचारक त्यांच्या घरी आजही ते कधी आले तर जेवायला जातात. आणि त्या माझ्या भगिनीने सांगितलं, आपल्या मुलाला शाखेत पाठवलं आणि सांगितलं, सर तुमचे खूप उपकार झाले, माझ्या मुलामध्ये खूप फरक पडला. आणि त्या परिवारामध्येही फरक पडला. आणि मी इथे खास करून सांगितलं, आज माझे मुलगी आणि जावई विकास देशमुख यांनी आज जसं अपंगांसाठी जे काही आपलं योगदान दिलंय ते माझ्या तिन्ही मुलांनी द्यावं अशी माझी इच्छा होती. आज ते माझी इच्छा पूर्ण झाली. परंतु तिथे समोर जे मी याचं उदाहरण सांगितलं, ती माझी मुलगी इथे आलेली आहे, प्रिया पाटील. जरा उभी राहा प्रवीण, जरा उभे राहा, बघा यांच्याकडे टाळ्या वाजवा. त्यांच्यामध्ये वैचारिक परिवर्तनही झालं थोडं, त्यांना व्यवसायही मिळाला. जवळजवळ 84,000 खर्च आला तो स्टॉल उभा करायला. त्यांना फ्रीजही दिला त्याच्यात. आणि विशेष म्हणजे प्रिया संघाच्या विचाराने भारावली, मुलगाही भारावला. आणि आज ती इथे आलेली आहे. तिला मी सांगू इच्छितो की माझ्या ह्या मुलीने जसा इथे कार्यक्रम केला तसं ह्या प्रिया नावाच्या माझ्या मुलीने पण भविष्यात कधीतरी कार्यक्रम करावा, एवढी त्याची परिस्थिती चांगली झाली पाहिजे. मला सांगते, अशी रसाळ गोमटी फळं येण्यासाठी ते बीज किती शुद्ध असलं पाहिजे. त्यामुळे हे विचारांचं बीज इतकं शुद्ध होतं म्हणून अशी फळं जागोजागच्या वृक्षांना लागतायत. आणि हे म्हणजे तर संघ आणि संघटना यांचं काम हातात हात घालून पुढे नेत आहेत. त्यामुळे संघाचंही काम त्या योगाने पुढे जात आहे आणि संघटनेचंही काम पुढे जात आहे. तर सक्षममध्ये तुम्ही अनेकांना दृष्टिकोन दिला, अनेकांना त्यांच्या आयुष्याची दिशा दाखवली.
तुम्हाला असं वाटणं ही तुमची नम्रता आहे की फार काही फरक नाही पडला, थोड्याफार लोकांना फरक पडला, पण ही तुमची खरोखर नम्रता आहे. या सगळ्या गोष्टींचा स्पर्श ज्याच्या जीवनाला झाला, अशा प्रकारचं चरित्र असलेल्या माणसाच्या आयुष्याला जेव्हा परिसर स्पर्श होतो तर नक्कीच त्या माणसाच्या आयुष्यात प्रकाशाचा एक किरण आलेला असतो आणि तोच पुढे त्याची वाट उजळत जातो, हे निश्चित आहे. तर खूप लोक असतात ते मधूनच संकट आलं की पळून जाण्याचा विचार करतात. आत्महत्या हा विषय आता इतका नॉर्मल झालेला आहे की थोडंसं काहीतरी झालं, आईनी रागवलं, आईनी हातातून मोबाईल काढून घेतला म्हणून आत्महत्या करतात, पीक गेलं शेतातलं म्हणून आत्महत्या होतात, आई रागावली, आईनी घराच्या बाहेर काढलं म्हणून आत्महत्या होतात, बायकोशी पटलं नाही म्हणून, अशा अनेक कारणं आहेत. मग हे संकटापासून पळून जाणं आहे असं मला वाटतं. तर त्याच्यावरती मला एक आत्ता शेर आठवतोय, मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है. मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है, लढने वालों के कदमों में जहान होता है. तुम्ही कितीही संकट समोर ठेवा, जे लढतात त्यांच्याच पायाखाली जहान असतो. तर त्यामुळे अशा प्रकारचं जीवन चरित्र बाबांचं आहे, रमेश राजाराम सावंत यांचं आहे. आपण त्यांचा जीवन प्रवास बघितला, इतका वेळ तुम्ही बोलतो आहोत. समर्पण चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून तुम्ही आता काहीतरी सुरू करत आहात, त्याच्याबद्दल एकदा थोडक्यात सांगा ना आम्हाला. समर्पण सारख्या एक 4-5 संस्था मी सक्षम बरोबर जोडल्या होत्या, म्हणजे अजूनही जोडल्या आहेत तशा, पण आता सक्षमची टीम जरा ऍक्टिव्ह झाली की पुन्हा ती प्रक्रिया होईल सुरू. समर्पण ट्रस्ट सक्षमचं जे काम आहे ते तसंच करते ती. त्यांच्याकडे जी मुलं आहेत ती सक्षमच्या थ्रू दिलेलीच मुलं आहेत, मनोनीत केलेली मुलं आमचीच आहेत सगळी ती. अच्छा. आणि सफाळ्याला 2 एकर जागा मिळाली आहे, तिथे मतिमंद मुलं आणि जे अनाथ दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी अनाथालय. अरे वा. असा तो प्रकल्प आहे. 6.5 कोटीचा प्रकल्प आहे. खूप वेळ लागेल, पण खाली ग्राउंड फ्लोअरला काम सुरू झालंय. बरोबर. तर असं हे चालत जाणारं काम आहे, प्रवाही काम आहे आणि त्यामुळेच ते आजूबाजूचं सगळं वातावरण हिरवगार करून सोडतं आहे. आणि प्रवाह असला की त्याच्यात जिवंतपणा असतो, उर्मी असते आणि ती उर्मीच आजूबाजूच्यांना पण प्रेरणा देत असते. असंच प्रेरणादायी काम बाबा तुमचं आहे. आमच्या सगळ्यांच्याकडून तुम्हाला शतशः नमन. तुमच्या ह्या कामाला आम्ही अगदी मनापासून वंदन करतो. आज इतकं वय झालं तरीही ते चालतायत. आपल्यासारख्या लोकांनी ह्याच्यातून खूप मोठी प्रेरणा घेण्यासारखं आहे. काय कोणीतरी काय म्हणाल का? चालत नाही, पळतायत ते. आम्हाला पळायला लावतात. वा वा. आता आपण असा खरं म्हणजे मी म्हणणार होते की आपण निश्चय करूया, ते पळतायत, आपण किमान चालायला लागूया. तर क्षेत्र कुठलंही असो आणि संकट कसंही असो, तुमची परिस्थिती कशीही असो, मनामध्ये जर का एक ध्येयाची ज्योत असेल तर ती सगळं काही. तुम्हाला माहिती आहे, एक कविता मला फार सुंदर आहे, ती मला फार आवडते. मी अनेक ठिकाणी ती कविता म्हणते की ह्यांचं काम जे आहे ना ते छोटंसं असं ज्योतीसारखं काम आहे, असं ते स्वतःही म्हणत असतात सतत. तर यांच्यासारखे कार्यकर्ते हे नेहमीच म्हणतात. तर ती कविता अशी आहे, वात दिव्यातील तेलापाशी सांगत होती, वात दिव्यातील तेलापाशी सांगत होती, मी तर ज्योती प्रकाश माझा पाहुनी करती मजला सारे प्रणाम. तेलाला ती असं म्हणाली, तुझ्या जीवनी नाहीच का रे सन्मानाचे असले काही काम. वातीला जरासा गर्व झाला होता, तर ती म्हणाली असं, तुझ्या जीवनी नाहीच का रे सन्मानाचे असले काही काम. तेल म्हणाले मला न उमगे काय मान सन्मान. तेल म्हणाले मला न उमगे काय मान सन्मान. प्रेमापोटी आत्मसमर्पण यातच माझा अभिमान. तेल हळूहळू संपून गेले. बरं का, हे सगळे जे कार्यकर्ते आहेत ना, हे तेलासारखं काम करत असतात. जळणारं काहीतरी वेगळं असतं, जे दिसतं काम ते जळणारी वात असते, ज्योत असते.
पण त्याच्या पाठीमागे या तेलाची प्रेरणा असते. तेल हळूहळू संपून गेले प्रकाश अनविरला, अंधाराचा धूर वातीच्या उरातून धुमसला. माथ्यावरती काळी काजळी उरली प्रकाश छाया, आणि वातीला अखेर कळली प्रेमापोटी आत्मसमर्पण, ती तेलाची माया. अशी यांची तेलाची माया आपल्यावरती अखंड राहो आणि त्यांचं बोट धरून चालण्याची आपल्या सगळ्यांना प्रेरणा मिळो, एवढी इच्छा करते परमेश्वराच्या चरणी. आणि यांचं काम असंच अखंड आणि उदंड राहू दे, ही प्रार्थना करते आणि तुमची रजा घेते. मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद बाबा. सर्वांना धन्यवाद. आता इथे अंजलीने सांगितलं की ते पळतायत म्हणून, ती स्वतः सुद्धा पळत असेल. नाशिकहून ह्या कार्यक्रमासाठी इथे आले. वा वा वा. हा. खरंय. पण जे पळत नाहीत त्या माझ्या अपंग बांधवांना मी सांगेन, कारण का बरेचसे अपंग बांधव हे गाडीमध्ये भीक मागतात, नाहीतर रेल्वेमध्ये कटलरी वगैरे. आज रेल्वेमध्ये जे वजन काठी आहेत ना दिसतात, ब्रिजवर घेऊन बसले, सगळे वजन काठी आपल्यातर्फे दिले. अरे वा, क्या बात आहे. सगळे. तर ते मानसिक दृष्ट्या फार खचलेले असतात, म्हणून मग मिशनऱ्यांसारख्याच्या आहारी जातात. बरोबर. त्याला मी एवढंच सांगेन सर्वांना, जाता जाता सांगू ना. हो हो, अगदी अगदी. नाही इथे 15 लोक जुन्नर वरून आले, त्यांच्यासाठी हे सगळं नवीन आहे. ते म्हणतील हे का आम्ही आलो कशासाठी चाललंय. काही अडचण नाही. मी खास करून जुन्नरच्याही लोकांना, ग्रामीण भागातले जे लोक अपंग आहेत तिकडे डोनेशन नाही मिळत, कोणाचं देणग्या नाही मिळत, फार हाल आहेत, खूप हाल आहेत. मुंबई महानगरात कितीतरी बरं आहे. परंतु सर्व या माझ्या दिव्यांग बांधवांना मी एवढंच सांगेन की डोळे भिवून पाऊल टाकू नका, भिवून पाऊल टाकू नका, भिवून डोळे मिटू नका. भिणाऱ्याला इथे कुणी जगू देत नाही, भिणाऱ्याला प्रकाश कुणी बघू देत नाही. गरुडावरून झेपावणारा प्रत्येकाचा प्राण आहे, विश्वास ठेवा तुमच्या पायात न संपणार त्राण आहे. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम.